ते एक पाण्याचं भांडं, एक खाद्याचं भांडं असं अल्टरनेटिव्ह वाढवले जातात. बऱ्याच ठिकाणी हे निपल ड्रिंकर्स वापरले जातात, निपल्स वापरले जातात. पक्षी त्या निपलला चोच मारतो आणि त्याच्यातून 2 थेंब पडतात आणि ते त्याच्या चोचीमध्ये पडतात. असे जर मोठा फार्म असेल 10-20 हजाराची कॅपॅसिटी असेल तर आपण त्याला ऑटोमॅटिक फिडिंग, ऑटोमॅटिक निपल वॉटरिंग सिस्टीम सुद्धा आपण करणं सोपं जातं आपल्याला. हे जर मोठा फार्म असेल 50-60 हजार ऑटोमॅटिक फिडिंग आहे. ह्याच्यात मोटर चालू केले की फिडिंग जे काही फीड आहे ते सगळ्या तुमच्या भांड्यामध्ये पडेल. आणि दुसऱ्या साईडला निपल ड्रिंकिंग सिस्टीम आहे. म्हणजे तुम्हाला पाणी भरायची गरज नाही, पाणी भांडी धुवायची गरज नाहीये जर असं ऑटोमॅटिक जर आपण मोटर सेट केलं तर. ब्रॉयलरमध्ये 3 प्रकारचे खाद्य दिले जातात: प्री स्टार्टर, स्टार्टर आणि फिनिशर. प्री स्टार्टर हे जवळपास 300 ग्राम एका पक्षाला दिलं जातं, म्हणजे जवळपास 10 दिवसापर्यंत. आणि 700 ग्राम स्टार्टर दिलं जातं 10 दिवस ते 21 दिवस. आणि 21 दिवसानंतर आपण त्यांना फिनिशर म्हणून खाद्य दिलं जातं. अशा वेगवेगळ्या 3 प्रकारचे खाद्य दिले जातात आणि हे त्याचे स्पेसिफिकेशन आहेत. प्री स्टार्टरमध्ये ऊर्जा किती असते, प्रथिने किती असतात. आणि फीड बनवणं थोडं अवघड आहे, परंतु ज्यावेळेस आपण सुरुवात करतो त्यावेळेस तुम्ही रेडीमेड फीड घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही 500-1000चा फार्म टाकाल तर त्याच्यासाठी 100% जे तयार फीड आहे तेच विकत घेऊन आपला फार्म चालवावा. कारण याच्यामध्ये थोडं जरी खाद्यामध्ये तुमचं कमी जास्त झालं तर हे पक्षी वाढत नाहीये. सर्वात महत्वाचं जसं सरांनी सांगितलं की कुक्कुटपालन करायचं म्हणजे आपण घाबरतो की आपण कुक्कुटपालन केलं तर पक्षी मरतील आपले, एकाच दिवसात आपला फार्म साफ होईल. असं काहीही नाहीये. त्याच्यासाठी खूप चांगले लसीकरण शेड्यूल आहेत. सगळ्यात महत्वाचा कुक्कुटपालनामध्ये जर रोग जर पाहिला तर आपण राणीखेत डिसीज किंवा मानमोडी म्हणतो त्याला. जर हा रोग आला तर नक्की 100% आपला फार्म साफ होतो. परंतु जर त्याचे 2च लस देतो आपण, एक 1000 पक्षाची लस जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलं राणीखेत डिसीजची, त्याला न्यू कॅसल डिसीज किंवा राणीखेत डिसीज म्हणतो, तर ती 1000 पक्षाची लस ही फक्त 120 ते 130 रुपयाला मिळते तुम्हाला. म्हणजे काहीच खर्च नाहीये. तुम्हाला 1000 पक्षाला जर 120 रुपये खर्च असेल, एका पिल्लाची किंमत आज 40 रुपये, आणि जर ते पिल्लू मिळलं तर तुमचा किती लॉस होतो हा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे लसीकरण करताना हे लसीकरणाचं शेड्यूल आहे. पहिली लस ही मरेक्स नावाची लस ही हॅचरीतून दिली जाते, त्याच्यामुळे ती लस द्यायची आपल्याला गरज नाही. परंतु खालच्या ज्या 4 लस आहेत आणि त्यातली त्यात पर्टिक्युलर राणीखेत रोगाची तिथं लासो ये झाले, ते लासोटा म्हणून आहे. लासोटा B1 किंवा F1 ही लस तुम्ही राणीखेतच्या अगेन्स्ट दिली जाते मानमोडी 5व्या ते 7व्या दिवशी. नंतर गंभोरो रोगाची लस ही 9व्या ते 14व्या दिवशी. नंतर परत त्याचा बूस्टर डोस दिला जातो गंभोरोचा, तो दिला जातो पाण्यातून. आणि लस ही डोळ्यातून दिली जाते. ज्यावेळेस आपण लस आणायला जातो मार्केटमध्ये त्यावेळेस आपल्याला 2 प्रकारच्या बॉटल्स दिल्या जातात. त्या 2 प्रकारच्या बॉटल म्हणजे तुम्ही जाऊन सांगता की आम्हाला मानमोडीची लस पाहिजे किंवा गंभोरोची लस पाहिजे, तर त्यावेळेस तुम्हाला दुकानदार 2 प्रकारच्या बॉटल देतो. एक मोठी बॉटल आणि एक दुसरी बॉटल डायल्युएंट असते. जी छोटी बॉटल आहे त्याच्यामध्ये लस आहे आणि दुसऱ्या जी बॉटल आहे त्याच्यामध्ये नॉर्मल वॉटर किंवा आपण त्याला डायल्युएंट म्हणतो. म्हणजे हे लस मिक्स करावं लागते. हे अगोदर करायचं नाही. हे लस मेडिकलवरून घेऊन जाण्यापासून ती बर्फात घेऊन जायची आणि आपल्या घरी आल्यानंतर डीप फ्रीजला न ठेवता फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, जिथं 2 ते 4 डिग्री सेल्सिअस तापमान असतं. तिथं ही लस ठेवून द्यायची. ज्या दिवशी आपल्याला लसीकरण करायचं आहे त्या दिवशी ती लस परत बर्फात घ्यायची. थर्मासचा बॉक्स घ्यायचा, त्याच्यामध्ये बर्फ काढायचा आणि त्या बर्फामध्ये त्या लसी परत ठेवायच्या. फार्मला जायचं, एक नवीन 2 रुपयाची सिरिंज विकत घ्यायची आणि ह्या डायल्युएंट मधलं 1 ml डायल्युएंट त्या सिरिंजनं काढायचं आणि ह्या वॅक्सिनच्या बॉटलमध्ये टाकायचं. वॅक्सिनच्या बॉटलला पूर्ण हलवून घ्यायचं आणि ती बॉटल कंटिन्यू हलवत असंच बसायचं नाही. ते जस्ट 1 मिनिटामध्ये त्याला सेक करायचं, पुन्हा बर्फात ठेवायची 1 मिनिट, पुन्हा मग त्याच्यातलं पूर्ण लस काढायची, ह्या मोठ्या बॉटलमध्ये टाकायची डायल्युएंटमध्ये. ही प्रक्रिया 2 ते 3 वेळेस करायची आणि सगळ्यात शेवटी वॅक्सिनची जी छोटी बॉटल आहे त्याच्यातली पूर्ण लस ही मोठ्या बॉटलमध्ये आणायची आणि ती जी वॅक्सिनची बॉटल आहे ती पुरवून टाकायची. सेडपासून दूर अंतरावर पुरवून टाकायची. आणि जी मोठी बॉटल आहे त्याच्यानंतर आपल्याला ड्रॉपर्स येतात, जे पक्षाच्या डोळ्यात टाकण्यासाठी असं दाबलं की 1 थेंब त्याच्या ड्रॉपर मधून पडतो. नंतर हे 3 ते 4 ड्रॉपर मध्ये लस घ्यायची. जर आपण 2 लोक वॅक्सिन करणार असाल तर 4 ड्रॉपर घ्यायचे. 2 ड्रॉपर हे तुमच्या बर्फात राहतील, 2 ड्रॉपर तुमच्या हातात राहतील. 5 ते 10 पक्षी झाले की परत ड्रॉपर चेंज करायचे. नाही तर आपल्या शरीराचं तापमान असतं 37 डिग्री सेल्सिअस. जर आपण 1 ड्रॉपर कंटिन्यू जर वापरला तर आपल्या शरीराचं तापमान हे त्या वॅक्सिनला ट्रान्सफर होतं आणि त्याच्यामध्ये काही जिवंत विषाणू असतात ते मेले जातात.
त्याच्यामुळे तुम्ही दिलेला लसीचा काहीच फायदा होत नाही. तर लसीकरण करतावेळी त्याचं तापमान मेंटेन ठेवणं हे खूप गरजेचं आहे, हे लक्षात ठेवावं. बराच वेळेस असं होतं की मी डॉक्टर साहेब मी लस केली पण तरी माझे पक्षी मेले. अशा वेळी म्हणजे आपण त्या लसीचं जे तापमान आहे ते मेंटेन ठेवलेलं नाहीये हे लक्षात येतं. दुसरं म्हणजे आपल्या फार्मवर इतर प्राणी किंवा इतर लोकांना येण्यास मनाई करावी. बराच वेळेस काय होतं, आपल्या गावात रोग आलेला असतो, गावातला माणूस आपल्या फार्मला येतो, त्याच्या शरीराला लागून विषाणू जेवण येतात, त्याच्या चप्पल शूजला लागून विषाणू जेवण येतात आणि याच्यामुळे ते रोग आपल्या फार्मला ट्रान्सफर होऊ शकतात. येऊनच देऊ नका असं नाही म्हणत, जरी आला तरी एक स्प्रे पंप येतो, फवारे येतो किंवा वारकाकडे ते छोटे छोटे स्प्रे पंप असतात, त्याच्यामध्ये तुम्ही वॉटर सॅनिटायझर टाका, आला तर त्याच्या कपड्यावर मारा, त्याच्या चप्पलवर मारा, त्याच्या शूजवर मारा आणि नंतर त्याला आपल्या फार्ममध्ये येऊ द्या. ही पण काळजी. आणि जे काही दररोज एखादे पक्षी मेलेले असतील त्याला आपण काय करतो की पक्षी मेला की फार्ममधून काढतो ना बाहेर फेकून देतो. तर असं न करता, कारण बऱ्याच वेळेस काय होतं तिथं कुत्रं मांजरं पक्षी असतात, तो पक्षी ज्यावेळेस बाहेर फेकला जातो ते पक्षी त्याला ओपन करतात. ज्यावेळेस पक्षी ओपन होतो त्याच्यामधले जे काही व्हायरस आहेत ते हवेतून ट्रान्सफर होतात, म्हणजे ते परत आपल्या सेडला येतात. तर पक्षी मेल्यानंतर त्याला एकतर जाळून टाकायचं किंवा आपल्या शरीरापासून 500 ते 600 मीटर अंतरावर एक खड्डा करायचा आणि तिथे ते दररोज पक्षी मेल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आणि वरून माती टाकून द्यायची. ही पण काळजी घेणं खूप गरजेचं असतं. हे मोठ्या शेडमध्ये ज्यावेळेस मोठं वाहन येतं त्याला पूर्ण वॉश केलं जातं. जर माणूस येत असेल तर त्याला छोटं गेट असतं, त्याला फवाऱ्याने स्प्रे केलं जातं आणि त्याच्यानंतर त्या माणसाला आपल्या फार्ममध्ये एंट्री दिली जाते. हे छोटे ब्रॉयलर फार्म आहेत. शेड कसं बांधायचं, शेडची लांबी पूर्व पश्चिम असावी, एका पक्षाला 1 चौरस फूट जागा लागते. शेडची रुंदी ही 18 ते 30 फुटापर्यंत ठेवावी, 18 पेक्षा कमी ठेवू नये किंवा 30 फुटापेक्षा जास्त ठेवू नये. आणि लांबी आपण कितीही घेऊ शकतो. लांबी म्हणजे जर आपल्या शेडची कॅपॅसिटी आपल्याला किती बांधायची आहे याच्यावरून आपण लांबी ठरवू शकतो, म्हणजे किती स्क्वेअर फीटाचा आपल्याला शेड करायचं आहे. याच्यामध्ये 2 फुटाचा पाया वरती घ्यायचा असेल जमिनीपासून आणि 1 फुटाची नंतर भिंत बांधायची. 1 फुटाची भिंत बांधल्यानंतर 6 ते 7 फुटाची जाळी मारायची, म्हणजे आपली बाजूची हाईट किती झाली, जवळपास 8 फूट. 1 फुटाची भिंत, 7 फुटाची जाळी, 8 फुटाची बाजूची हाईट झाली. आणि जर साईडची हाईट ही 12 फूट असेल तर सेंट्रलची हाईट जी आहे, जी मधली हाईट आहे ती जवळपास तुमची 12 ते 14 फूट जाईल. म्हणजे साईडची हाईट 8 फूट असेल तर मधली हाईट ही 12 फुटाच्या आसपास जाईल. अशा पद्धतीने आपण त्याचं कन्स्ट्रक्शन करू शकतो. हे त्याचं लेआउट, जाळी किती घ्यायची, काय करायचं. बाजूला आपण एखादी छोटाशी फीड मिल सुद्धा ठेवू शकतो. बऱ्याच वेळेस आपण फीड आणतो आणि मग डायरेक्ट ते पक्ष्यांच्याच तिथे ठेवून देतो. असं न करता बाजूला छोटंसं गोडाऊन करायचं फीडसाठी. आता ब्रॉयलर फार्मिंग हे 2 प्रकारे केलं जातं. एक म्हणजे ओपन फार्मिंग आणि दुसरं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, करार पद्धतीचं कुक्कुटपालन. ओपन फार्मिंग म्हणजे काय की सगळी जिम्मेदारी आपली, पिल्लं आपण विकत घेणार, शेडचं बांधकाम आपण करणार, खाद्य विकत घेणार, वॅक्सिन घेणार, सगळं करणार आणि पक्षी तयार झाल्यानंतर स्वतः मार्केटमध्ये विकणे, त्याला म्हणायचं ओपन पोल्ट्री फार्मिंग. म्हणजे 100% रिस्क आपली. लॉस झाला, मर झाली, काही तोटा होईल, ती रिस्क आपली. किंवा जर आपल्याला खूप प्रॉफिट झाला, जर आज रेट 100 रुपये किलो आहे आणि आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 60 रुपये 40 रुपये किलो एका पक्षाला आपल्याला भेटायला, म्हणजे ते शेवटी आपलेच आहे. म्हणजे याच्यामध्ये 100% आपण करणे, त्याला ओपन फार्मिंग म्हणतो. आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे काय, तर आपण फक्त शेड बांधकाम करायचं, त्याचे जे लागणारे इक्विपमेंट्स आहेत, खाद्याची भांडी आहेत, पाण्याची भांडी आहेत, लाईट व्यवस्थापन असेल आणि एक लेबर, हे आपण स्वतः करायचं. आणि आपल्याला जो कॉन्ट्रॅक्टर आहे, म्हणजे जी कंपनी आहे, एखाद्या कंपनीवर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलं, आयबी ग्रुप असेल किंवा व्यंकटेश्वर हॅचरी असेल किंवा कोणीही असेल, एका एरियामध्ये भरपूर कंपन्या आहेत आणि ते काय करतात, मग आपल्याला ते पिल्लं देतात, खाद्य देतात, लस देतात, वॅक्सिन देतात आणि याच्या व्यतिरिक्त ते आपल्याला डॉक्टरची सेवा सुद्धा प्रोव्हाइड करतात. म्हणजे आपल्या फार्मला डॉक्टर येईल, जर काही मर झाली तर तो सांगेल इथून पुढे तुम्हाला हे मेडिसिन द्यायचे आहे, स्वतः काही करायचं नाहीये. ते पूर्ण त्यांच्या डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली फार्म असेल. जर काही मॉर्टॅलिटी होत असेल, मरतूक होत असेल, ती मेलेली मरतूक त्या डॉक्टरला दाखवावं लागेल, त्यावेळेसच तो रेकॉर्डिंग करून घेऊन जाईल. आणि ज्यावेळेस पक्षी तयार होतात, ते झालेले तयार पक्षी कंपनी येऊन घेऊन जाईल. मग ते किती रुपयाला विकते, लॉस मध्ये विकते का प्रॉफिट मध्ये विकते, ह्याच्याशी फार्मरचं कुठलंही लेणं देणं नाहीये. आणि ह्या मोबदल्यात ती शेतकऱ्याला 5.5 ते 6 रुपये किलो प्रमाणे देते. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्याचे वेगवेगळे रेट आहेत. जर समजा आपण पाहिलं व्यंकटेश्वर हॅचरी आहे 5 रुपये 60 पैसे,
आणखी आयबी ग्रुप असेल, त्यांचा काही रेट असेल, प्रत्येकाचे म्हणजे जवळपास ह्याच्याच रेंजच्या कमी जास्त 10 पैशाचं इकडं तिकडं. म्हणजे जर आपण 5,000 पक्षी आपल्या फार्मला टाकले तर ते 42 दिवसानंतर त्याचं वजन 2.5 किलो होईल. समजा गृहीत धरलं आपण 2.5 किलो वजन होईल, म्हणजे किती झालं? 5 आणि 5 10, 12,500 किलो माल आपल्या फार्मला तयार आहे. 12,500 किलो गुणिले 5.60 पैसे किती होईल? जवळपास 80 ते 85 हजाराचा चेक हा तुमच्या नावचा निघेल आणि तो तुम्हाला देऊन टाकेल. मग ते रेट त्यांना 100 ने विकले का 40 रुपयाने विकले, ह्याच्याशी फार्मरचा कुठलाही काहीही संबंध नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये रिस्क नाहीये. किंवा ह्याच्यामध्ये दुसरा आणखी एक असा प्रॉफिट होतो की समजा मी नोकरी करतोय, माझ्याकडे पैसे आहेत, मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण मला फार्मला देण्यासाठी वेळ नाहीये, मी दररोज फार्मला जाऊ शकत नाहीये, तर मी कॉन्ट्रॅक्ट ब्रॉयलर फार्मिंग मध्ये जाऊ शकतो. माझ्याकडे पैसे आहेत, मी इन्व्हेस्ट करेल, 10,000चा फार्म बांधेल, लेबर ठेवून देईल तिथं आणि लेबर ठेवून देऊन माझा फार्म चालू करेल आणि मी त्याच्या बरोबरच मी नोकरी सुद्धा करत राहील. म्हणजे माझा फार्म बी चालू असेल. जर ते मी ओपन मध्ये केलं तर काय होईल? मला रिस्क आहे, मार्केटची रिस्क आहे, किंवा मला जास्त प्रॉफिट पण होईल, परंतु मला तिथं वेळ द्यावा लागेल. म्हणजे फीड बघावं लागेल का, तिथला लेबर दररोज एक कोंबडी तिथंच कापून खातोय, ह्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. म्हणजे आपल्याला तिथं रेग्युलर व्हिजिट करावे लागेल. मालक तिथं जाणं गरजेचं आहे. परंतु कॉन्ट्रॅक्ट ब्रॉयलर फार्मिंग मध्ये म्हणजे मालकाने जाऊच नाही असं नाहीये, जाऊ शकतो तुम्ही, 1-2 व्हिजिट मारू शकता मध्ये जाऊन, कसं चाललंय, काय चाललंय, आपला खरंच परफॉर्मन्स चांगला आहे का नाही, मॅनेजमेंट चुकतंय का. परंतु तुम्हाला तिथं 100% वेळ द्यायची गरज नाहीये. तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे अशा पद्धतीने चालतं. आता मी जास्त वेळ घेत नाहीये, एक जस्ट कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं तुम्हाला उदाहरण देतो. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे काय? शेतकरी आणि कंपनी ह्याच्यामध्ये समंजसप्रमाणे जो करार केला जातो, एक 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर कंपनी आणि तुमच्यात एक करार होतो आणि त्या करारमध्ये तुमच्या टर्म्स अँड कंडिशन पूर्ण लिहिलेल्या असतात आणि कंपनी सांगते की मी तुम्हाला 1 किलो मागं 5 रुपये 60 पैसे 1 किलो मागं ग्रोईंग चार्जेस देईल, बाकी तुम्ही फक्त त्याचं मॅनेजमेंट तुम्ही करायचं आहे, लिटर मटेरियलचा खर्च तुम्ही करायचा आहे, इलेक्ट्रिसिटीचा खर्च तुम्ही करायचा आहे, आम्ही फक्त तुम्हाला पिल्लं, औषधं, खाद्य आणि त्याचं मार्केटिंग करू, एवढंच कंपनी करेल आणि बाकीचं काम तुम्ही करा. तर दक्षिण भारतात जवळपास जे काही पोल्ट्री फार्मिंग केलं जातं ते 80% केलं जातं आणि पश्चिम भारतात 70%, पूर्व भारतात 50% आणि उत्तर भारतात 10% हे ब्रॉयलरचं फार्मिंग एवढ्या प्रमाणात अंडर इंटिग्रेशन मध्ये केलं जातं. आता ज्या भारतातल्या प्रमुख कंपन्या आहेत इंटिग्रेशन मध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये व्यंकटेश्वर हॅचरीज आहे, सगुना आहे, जाफा आहे, गोदरेज आहे, पायोनियर आहे, आपल्या विदर्भामध्ये इंडियन ब्रॉयलर्स आहे, फोनिक्स आहे, शांती पोल्ट्री फार्म आहे आणि स्कायलार्क. म्हणजे ह्या मोठ्या ब्रॉड आहेत, तशा कंपन्या भरपूर आहेत. म्हणजे काही फार्मर म्हणजे काही जे सुधारित शेतकरी आहेत पोल्ट्री फार्मिंग मधले ज्यांच्याकडे ब्रीडर्स आहेत ते सुद्धा 2-2 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतात त्या एरियामध्ये. आता जर तुम्ही अमरावतीला गेलं तर तिथं भारसाकडे आहेत, इथं आणखी एखादा इंटिग्रेटर असेल, असे छोटे छोटे सुद्धा इंटिग्रेटर आपल्या प्रत्येक एरियामध्ये आहेत आणि जवळपास इंटिग्रेशन हे महाराष्ट्रात सगळ्या एरियामध्ये सुरू झालेलं आहे. हे इंटिग्रेशनचे जवळपास प्लेसमेंट जर पाहिली तर महाराष्ट्राची प्लेसमेंट हे 3.5 ते 4 कोटी होते ब्रॉयलर मध्ये आणि ते 3.5 ते 4 कोटी मधली जवळपास 70 ते 80% ही प्लेसमेंट अंडर इंटिग्रेशन होते आणि फक्त 40 लाख पक्षी, 40 ते 48 लाख, हे 2 वर्षापूर्वीचा डाटा आहे. म्हणजे जवळपास 296 लाख पक्षी हे इंटिग्रेशन मध्ये टाकले जातात आणि 48 लाख फक्त ओपन मार्केटमध्ये टाकले जातात. म्हणजे मॅक्झिमम जे काही ब्रॉयलर फार्मिंग आहे ते इंटिग्रेशन मध्ये वाढत आहे. जसं मी सांगितलं की इन्व्हेस्टर म्हणजे कंपनी तुम्हाला काय देईल, तर कंपनी तुम्हाला हे देईल, 1 दिवसाची पिल्लं, मेडिसिन, वॅक्सिन, फीड आणि टेक्निकल सपोर्ट, डॉक्टरांचा सपोर्ट राहील. मग फार्मरचं काय काम? फार्मरचं शेड कन्स्ट्रक्ट करणे, त्याचं व्यवस्थापन बघणे, खाद्य, पाण्याची भांडी, लिटरचा खर्च आणि त्याचं व्यवस्थापन करणे, हे हा फार्मरचा त्या इंटिग्रेशन मध्ये हे आहे. आणि हे कसं चाललं जातंय? इंटिग्रेटर म्हणजे काय? त्यांच्याकडे प्युअर लाईन असते, त्यांच्याकडे फीड उत्पादन करतात, त्यांच्याकडे वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग असतं, पक्षी तयार झाले की ते उचलून आपल्या प्रोसेसिंग प्लांटला टाकतात. हे इंटिग्रेशन चालतं, हे अशा पद्धतीने चालतं. हा मधला आहे तो इंटिग्रेटर, मधला आहे तो शेतकरी आहे सेंटरचा, त्याला सगळं कंपनी प्रोव्हाइड करते आणि तिथून ते पक्षी उचलून त्यांच्या प्रोसेसिंग प्लांटला स्लॉटर करतात किंवा ते मार्केटमध्ये विकले जातील, तो त्यांचा प्रश्न आहे.
आता ही कॉस्ट कशी ठरवली जाते ह्याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी कंपनी पेनल्टी पण लावते. म्हणजे तुम्ही उद्या असं कराल की त्यांना 10,000 पक्षी तुमच्या फार्मला टाकले, एक एक पक्षी दररोज चोरून खाऊन टाकला, असं चालणार नाही. किंवा त्यांना तुम्हाला फीड प्रोव्हाइड केलं, तुम्ही त्याच्यातली एक बॅग विकून टाकली तर काय त्याला कळणार आहे. 200 बॅग मला आल्या, एक बॅग एखाद्या फार्मरला विकून टाकली. तर हे असं करता येत नाही, कारण त्यांनी एक स्टँडर्ड ठरवलेलं असतं की 66 रुपये कॉस्ट, जर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असेल, जर 66 आली तर मी तुम्हाला 5 रुपये 60 पैसे देईल, जर 65 आली तर 5 रुपये 70 पैसे देईल. म्हणजे जर तुम्ही मी सांगितलंय त्याच्यापेक्षाही कमी खर्च आणला तर ते तुम्हाला इंटेन्सिव्ह देईल, इन्सेंटिव्ह देईल. म्हणजे 10 पैसे इन्सेंटिव्ह प्रति किलो किंवा प्रति रुपये जो काही असेल तो इन्सेंटिव्ह. पण जर कॉस्ट वाढली, तुम्ही फीड जर विकलं तर काय होईल, तुमचा FCR वाढेल, तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढेल. म्हणजे 66 रुपयाचे ऑटोमॅटिकली 68 रुपये, 68 रुपये झाले लगेच कंपनी तुम्हाला पेनल्टी मारून टाकेल की मी तुला सांगितलं होतं माझा 66 रुपये खर्च यायला पाहिजे, तुझा 68 आलेला आहे, त्याच्यामुळे 5 रुपये 60 पैशाच्या ऐवजी मी तुला 5 रुपये 40 प्रमाणे पैसे देईल. ते ठरलेलं असतात आणि त्याच्यावर तुम्ही सही केलेले असते किंवा कंपनीचं ॲग्रीमेंट असतं. त्याच्यानंतर तुम्हाला खूपच एखादा इंटिग्रेटर त्रास देत असेल, जाणून बुजून तुम्हाला प्रेशराईज करत असेल, कमी पैसे देत असेल किंवा त्याचा परफॉर्मन्स चांगला नसेल, तर अशा वेळी आपल्या हातात एक राहतं की त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर आपण दुसऱ्याच्या इंटिग्रेशनमध्ये जाऊ शकतो. आपण असं म्हणजे 10 वर्ष त्याला बांधील नसतो. 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असतं. 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट झालं की आपण त्या इंटिग्रेटरला सोडून दुसरा इंटिग्रेटर आपण पकडू शकतो. हे पण ऑप्शन आपल्याकडं इंटिग्रेशन मध्ये असतं. हे त्याचं कॉस्टिंग आहे. जसं मी सांगितलं 66 पैसे, 66 पैशापेक्षा वरती गेलं तर 0.45 पैसे इन्सेंटिव्ह मिळेल, त्याच्या खाली आलं तर -45% तुम्हाला इन्सेंटिव्ह पेनल्टी लागेल. आता जसं मी सांगितलं की इकॉनॉमिक्स जर पाहिलं इंटिग्रेशनचं, जर मी 5,000चा फार्म टाकला तर 5,000साठी मला खर्च आहे, एका पक्षाला मला 1 चौरस फुटासाठी 150 ते 200 रुपये खर्च येतो बांधकामाचा. जर व्यवस्थित पद्धतीने बांधलं तर 150 रुपये किंवा एरियावर डिपेंड करेल. जर नागपूरच्या आजूबाजूला असेल तर तुम्हाला 200 येईल, जर खेडेगाव असेल, स्वतःचं काही इक्विपमेंट्स वापरले किंवा स्वतःचे काही घरचे पोल्स असतील, मेडी असतील, असं वापरलं तर आपला खर्च 150 रुपये येऊ शकतो. जर आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीनंच बांधायचं असेल तर एका पक्षाला 200 रुपये खर्च हा कन्स्ट्रक्शन आणि त्याचे इक्विपमेंट्स घेण्यासाठी येतो. म्हणजे 5,000चा सेट बांधायचा असेल तर आपल्याला 7.5 लाख रुपये खर्च हा फक्त बांधकाम आणि त्याचे जे काही खाद्याची भांडी, पाण्याची भांडी आहे, जे सगळे इक्विपमेंट्स आहेत ह्याच्यासाठी येईल. म्हणजे 7.5 लाख रुपये आपले तिथे जातील. आणि जर 5,000चा फार्म आपण इंटिग्रेशन मध्ये दिला, जसं मी सांगितलं की 42 दिवसानंतर आपण सहजासहजी 2.5 किलोचं वजन पकडलं तर 5 दुनी 10, 12,500 किलो तुमचा माल तयार झालेला असेल. 12,500 किलो गुणिले 5.60, 12×5 म्हणजे 80,000चा चेक तुम्हाला एका बॅच मागे मिळेल. वर्षामध्ये अशा जवळपास 5 ते 6 बॅचेस तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये काढता येतात. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मार्केट रिस्क नाही. तर अशा दोन्ही पद्धतीनं आपण ब्रॉयलर फार्मिंग करू शकतो, इंटिग्रेशन पण करू शकतो आणि ओपन फार्मिंग मध्ये सुद्धा करू शकतो. तुमचा मार्केट जर तुम्ही स्वतःचे चिकन सेंटर असतील तर ओपन फार्मिंग सगळ्यात बेस्ट आहे. आपला माल आपल्या बऱ्यापैकी 50%, 20% माल जरी आपल्या चिकन सेंटरला गेला तरी आपलं फार्मिंग हे कधीच लॉस मध्ये येणार नाही, याची खात्री मी देतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू. माझा नंबर आहे 9422 9422 9422 646529 9422 64 65 29. डॉक्टर खोसे. ठीक आहे. धन्यवाद. सर्वांनी कुक्कुटपालन चालू करावं अशी मी सर्वांना विनंती. काही अडचणी आल्या तर आम्ही आहोत, तुमच्या पाठीशी आहोत आम्ही. आपण चांगल्या पद्धतीने यामध्ये पैसे कमवू शकतो. तरी हा फार्मिंग करायला काही प्रॉब्लेम नाही. सर्वांना परत एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो. त्यांनी हा व्यवसाय सुरू करून आपली भरभराटी करून घ्यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तसेच मला इथे जो बोलण्यासाठी चान्स दिला त्या सर्व आयोजकांचे मी आभारी मानतो. धन्यवाद खोसे सर. अजय सिंग सरांना विनंती करते की त्यांनी खोसे सरांचं मोमेंटो देऊन स्वागत करावं प्लीज.
खोसे सर. मंडळी, आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि आपला विषय सुरू आहे कुक्कुटपालन, परसातील कुक्कुटपालन संधी, शासकीय योजना आणि यशोगाथा. आणि आपले प्रमुख वक्ते आहेत डॉक्टर मुकुंद कदम सर, डॉक्टर पवार सर, हंसराज धांजोडे आणि श्रीधर ठाकरे सर. आपण आता ऐकलं डॉक्टर पवार सरांना आणि डॉक्टर खोसे सरांना. यानंतर आपण ऐकणार आहोत श्री हंसराज धांजोडे सर, आणि यांच्या तोंडून आपण यशोगाथा ऐकणार आहे कुक्कुटपालनाची. आणि यांनी प्रशिक्षण घेतलं आहे नागपूर वेटनरी कॉलेज नागपूर यांच्याकडनं. प्लीज. पाटील सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर मुकुंद कदम सर जे आलेले आहेत त्यांचं पण मोमेंट देऊन त्यांचं स्वागत करावं. गुड आफ्टरनून एव्हरीबडी. माझं नाव हंसराज धंजोडे फ्रॉम कुही. इथून मी कडकनाथ पोल्ट्री फार्म याचा व्यवसाय सुरू केला होता. तर मी 2012 ते 13 पूर्वी हा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मी आमच्या कुहीतील डॉक्टर अश्विन कुमार मेश्राम यांच्याकडे गेल्यानंतर मला पोल्ट्रीचं ट्रेनिंग घ्यायचं होतं. ट्रेनिंग कुठं घ्यायचं, काय घ्यायचं ते मला म्हणजे माहीत नव्हतं होतं. तर याच्यात मी मग मला डॉक्टर मुकुंद कदम हा सरांचा नंबर मिळाला. नंबर मिळाल्यानंतर मी यांच्याकडे ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग घेतल्यानंतर मला सरांनी सगळ्या माहिती दिली. त्याच्यात विविध जातीच्या कोंबड्या, त्यानंतर इतर गावरानी, कॉकरेल, बॉयलर, हा सगळ्या कोंबड्यांपेक्षा मला वेगळं वाटलं याच्यात कडकनाथ केली पाहिजे. तर मी कडकनाथच्या फार्मिंग हल्ली आता 2013 पासून सुरू केलेला आहे. तर याच्यात मला चांगलं प्रॉफिट आहे आणि हा व्यवसाय मी आता पण करत आहे. याच्यामध्ये माझं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पण चालते आणि याच्यात कडकनाथच नसून तर माझ्याकडे क्वेल, टर्की, त्यानंतर इतर 4 ते 5 ब्रीड माझ्याकडे अवेलेबल मिळतात. या प्रत्येक याचे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुद्धा माझ्याकडे चालते. कडकनाथ जरी पक्षी तुम्ही याची फार्मिंग सुरुवात केल्यानंतर काही लोकांना असं वाटतं की कडकनाथ महाग आहे म्हणून याची विक्री नाही आहे, मार्केट नाही आहे. मार्केट ते तुमच्यावर डिपेंड आहे. जरी आज एका पक्षाला 200 ते 250 रुपये खर्च आल्यानंतर तुम्ही 350-400 रुपये किलो विकलं तरी परवडते. हा कारणामुळेच तो पक्षाशी जास्त सप्लाय होत नाही आहे. तरी मी महिन्याला 2 ते 2.5 हजार पक्षी सेलिंग आहे माझं याच्यात. आणि चिक सेलिंग माझ्या 5,000च्या वरती जात आहे कडकनाथमध्ये. आणि याच्यामध्ये माझ्याकडे फार्मरसुद्धा आहे असे 2-3 की त्यांना मी स्वतः व्यवसाय सुरू करण्यासाठी हॅचरी मशीनसुद्धा दिलेली आहे. याच्यात क्वेलच्या फार्मिंग आहे. त्याच्यात मी 2 फार्मरला क्वेल दिले होते. क्वेल दिल्यानंतर त्यांना एक प्रश्न होता की याच्यात आपल्याला क्वेलचे चिक्स काढून आपल्याला बाहेर विकायचे होते. तर याच्यामध्ये मी त्यांचे चिक्स मी स्वतः घेत होतो आणि त्यांच्यासोबत सुद्धा कॉन्ट्रॅक्ट झाला आहे. आज माझ्याकडे 4 फार्मर आहेत. एकाकडे कडकनाथचं फार्मिंग वेगळं आहे, त्याच्यात टर्कीचं फार्मिंग वेगळं आहे, त्यानंतर क्वेलचं वेगळं आहे आणि देशी बर्डचं वेगळं आहे. हा 4ही फार्मरसोबत माझ्या आताही कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हा कॉन्ट्रॅक्ट 7 वर्षाचा घेतलेला आहे मी. याच्यात कुठलेही पिल्लं असले जेणेकरून त्या फार्मरला म्हणजे एक रोजगार पण मिळाला आणि त्या दृष्टिकोनातून मला पण मिळते काहीतरी, त्यांना पण मिळते. आणि मार्केटमध्ये नवीन ब्रीड कुठं सेल करायची आहे ती माझ्याकडे असते. तर ह्या सगळ्या ब्रीड मी स्वतः सेल करतो. याच्यात तुम्हाला क्वेलचं मार्केट भरपूर लोकांना माहिती आहे की क्वेल कोणी घेणार नाही. पण क्वेल आता हल्ली महिन्याला 200 ते 250 ग्रामचे क्वेल 3000 क्वेल आता सेल होत आहे. कोणाकडे असते क्वेल म्हणजे बटेर, जे जंगलातल्या लावी नाही आहे त्याला लावी पण म्हणता येते. त्यानंतर ते तुम्हाला ते विक्रीसाठी योग्य आहे, तुम्हाला पाळता येते आणि त्याच्यात फार्मिंग सर्वात बेस्ट आहे. कमी खर्चात, कमी दिवसात, जास्त उत्पन्न. आणि तसंच तुम्हाला टर्कीचे पण करू शकता. मागच्या वर्षी माझा स्टॉल होता इथं स्वतःचा, तरी आता टर्कीचं खूप कमी प्रमाणात फार्मिंग आहे. टोटल आता छत्तीसगडला टर्की जात आहे. आपल्या नागपूरमध्ये कोणी खाणारे नाही आहे, पिणारे आहेत. पण काय ते डिपेंड करते तुमच्यावर, कारण मार्केट आपल्या नागपूरमध्ये सर्वात कमी लोक मांस मटण खाणारी आहेत. याच्यात तुम्हाला अंडी खाणारे सुद्धा कमी मिळतील, कारण इथं गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे नेमलेले दिवस असतात, बाकीच्या दिवशी नाही असं आहे. तर म्हणून त्या कारणानं याच्यात सेलिंगचं प्रमाण
कमी आहे. परंतु छत्तीसगड पासून तिकडे तुम्ही चालले गेले UP पर्यंत, त्याच्यात तुम्हाला टर्कीचं प्रमाण सर्वात जास्त. जसे आपल्या इकडे कोंबड्या, घरोघरी अंडे, तिकडे घरोघरी टर्की, घरोघरी चालते तिकडे. तर माझा जो टर्कीचा माल आहे सर्वात चिक्स वगैरे सगळे त्या एरियामध्ये सेल होत आहे. टर्की आपल्या इकडे 25 डिसेंबरला सर्वात जास्त विकली जाते. आता 25 डिसेंबरला म्हणजे काय बा, असं काही आहे नाही त्याच्यात, ते फक्त क्रिसमस असतात ना, ते लोक मीठ खातात त्याचे. त्यानंतर दुसरं ब्रीड क्वेल आपला क्वेलचं मार्केट आपल्या नागपूरमध्येच आहे. जरीपटका ते इंदोरा एरियात, हा एरियामध्ये सर्वात तुम्हाला 2 ते 3 असे शॉप आहेत की एका शॉपवाला 1000 क्वेल घेते. त्यानंतर तोच नाही तरी 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा क्वेलची डिमांड आहे. आणि हे जो मी सगळं आधी तर सुरुवात कडकनाथपासूनच केली होती, पण हा बाकीचे जे ब्रीड आहे हा कदम सरांमुळेच मला माहिती पडलं की नाही बा हे केल्याने काय होणार आहे, याच्यात आपल्याला किती प्रॉफिट मिळणार आहे, काय होणार आहे, त्यानंतर वॅक्सिनेशन कसं आहे, खर्च किती आहे, हा सगळ्या ब्रीडची मी माहिती घेतली आधी कदम सरांकडून. माहिती घेतल्यानंतरच मी हा व्यवसाय सुरू केला. मीच नव्हे तर माझ्याकडे काही फार्मर पण आहेत, ते त्यांनी सुद्धा सुरुवात केलेली आहे. कडकनाथfarms.com 9021 86 42 35. हंसराज धंजोडे 9021 86 42 35. नमस्कार, राम राम, जय भीम, सत श्री अकाल, सलाम वालेकुम, गुड आफ्टरनून. मित्रांनो, सगळ्यात शेवटी बोलायचं म्हणजे थोडंसं अवघडच काम असते, कारण सगळे मोठे मोठे लोक बोलून गेलेले, सगळ्यांनी काय काय चांगलं चांगलं सांगून गेलेलं असल्यामुळं त्याचा फायदा पण एक असा असतो की आपल्याला जास्त बोलायची गरज नसते आता, कारण ऑलरेडी त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. नुकसान याच्यामध्ये असं असतं की मागचे बरेचसे लोक निघून गेलेले असतात, त्यामुळे ऑडियन्स फार कमी असते. परंतु मला एक आनंद वाटला की तिन्ही लेक्चर फार चांगले झाले, कारण हॉल हा आपला खचोखच भरलेला आहे. काही लोक मागे जागा नसल्यामुळे उभं राहिलेले आहेत. तुम्हाला या चित्रात पहिल्यांदा दिसलं असेल, त्यापूर्वी मला एक असं वाटतं की सगळ्यांनी काय करावं, आधी एकदा सगळ्यांना एक विनंती आहे, सगळ्यांनी हात वर करा जरा, असं एकदा असं वाजवा एकदा. धन्यवाद. हे कशासाठी माहितीये का? बाबा रामदेव नाही, त्याचा फायदा असा होता की जे झोपलेत तुमच्यापैकी काही लोक ते जागे होतात. तुम्ही या चित्रामध्ये कोंबडा बघत असाल, तर हा कोंबडा मी नुकताच घेतलाय 2 वर्षापूर्वी, कारण नागपूरमध्ये आता फार ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सुरू झालाय, मेट्रोचं काम सुरू झालंय, त्यामुळे रस्ता जायला आपलं आपलं काहीतरी स्वतःचं वाहन असावं म्हणून हा सर्व बाजारातनं खरेदी केलाय. तुम्ही म्हणाल कुठे ठेवलाय, बाहेर आहे की बांधून ठेवलेला आहे एका ठिकाणी, आणि मी मध्ये लेक्चर द्यायला आलोय. मित्रांनो, कुक्कुटपालनाबद्दल सांगायचं असेल तर त्या कोंबड्याचं नाव माहिती नाही, पण ह्या कोंबड्याचं म्हणजे त्या नाही, माझं डॉक्टर मुकुंद कदम हे माझं नाव आहे. नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय आणि अत्यंत सुंदर एरिया म्हणजे फुटाळाचा तलाव. मला वाटतं विशेष करून तरुण मुलांना सांगायची गरज नाही की फुटाळाचा तलाव कुठं आहे. अगदी त्या फुटाळाच्या तलावाच्या बाजूला आमचा हा सुंदर असा कोंबड्याचा फार्म आहे, आणि तिथं हा कोंबडा चांगल्या प्रकारे तुमच्यासाठी ठेवलेला आहे. कुक्कुटपालनाबद्दल जास्त मी आता डिटेल बोलणार नाही आणि त्यातल्या त्या टेक्निकलवर बोलणार नाही मुद्दामून, कारण माझ्या आधीचे वक्ते, माझे मित्र डॉक्टर पवार आणि डॉक्टर खोसे आणि माझा विद्यार्थी हंसराज हे चांगल्यापैकी बोलून गेलेले आहेत. त्यामुळे मी त्या विषयाला म्हणजे टेक्निकल गोष्टीला थोडासा कमी हे देऊन अत्यंत मोजक्या याच्यात मी तुमच्याशी संभाषण करणार आहे, आणि कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही बिनधास्त हात वर करून विचारू शकता. कुक्कुटपालन म्हणजे काय? लक्षात घ्या, सगळ्यांच्याच घरी किंवा बरेचसे लोक इथं तुम्ही आलात कुक्कुटपालनाचा व्यवसाय करण्याच्या दृष्टीने आलेले आहात. काही लोकांच्या घरात कदाचित कोंबड्या असतील सुद्धा, परंतु इथं काय नवीन शिकायचं आपल्याला? आपण आता याच्यामध्ये व्यवसाय करणार आहोत, आणि व्यवसाय जेव्हा आपण हा शब्द वापरतो तेव्हा आपल्याला कुठंतरी त्याला तंत्रज्ञानाची आणि त्याला कुठंतरी शास्त्रोक्त पद्धतीची सांगड घालणं आवश्यक आहे, आणि त्याला आपण कुक्कुटपालन म्हणायचं. तुम्ही म्हणाल की साहेब कोंबड्या माझ्याकडे पण आहेत, तुमच्याकडे आहेत, परंतु तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीनं पाळता का? नाही. तर आपण जे इथं शिकणार आहोत ते आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीनं कुक्कुटपालन म्हणजे काय त्याच्याबद्दल आपण थोडक्यात एक माहिती घेणार आहोत, आणि त्याच्याबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला अवगत मिळालेली पण आहेत.
त्यापूर्वी मध्ये जाण्याच्या आधी मी तुम्हाला एक अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या ढोबळ प्रमाणात सांगतोय की कुक्कुटपालन करण्याच्या आधी तुमच्याकडे कुठले कुठले ऑप्शन्स आहेत, काय काय पर्याय आहेत. सगळ्यात सोपा पर्याय कदाचित तुमच्या घरात असेलही, बरेचसे गावातले जे शेतकरी मंडळी आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी कोंबड्या असतील, आणि ते म्हणजे घरगुती कुक्कुटपालन. 10 ते 15 कोंबड्या ठेवलेल्या आहेत, ज्याचा कुठलाही खर्च आपल्याला नाही. त्या बिचाऱ्या कोंबड्या दिवसभर बाहेर फिरतात, उकिरड्यावर, नाल्यात, जिथं भेटल तिथं जे भेटल ते खातात, आणि तुमच्या टेन्शनमुळं त्या 2-3 अंडे तुमच्या घरी येऊन देतात किंवा 2-4 पिल्ले देतात, आणि बस त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुमची इन्व्हेस्टमेंट नाहीये. म्हणजेच काय, झिरो इनपुट टेक्नॉलॉजी नाहीच, झिरो इनपुट. आणि त्या उपरांतही कधी तुम्हाला गरज पडलीच पैशाची तर घरामधली महिला म्हणा किंवा तुम्ही म्हणा, त्या कोंबड्या ज्या आहेत 1 किंवा 2 कोंबडी तुम्ही विकून टाकता. आणि म्हणून मी कोंबडीला काय म्हणतो, अरे हे चित्र तर ओळखीचं असेल, त्या बाईचं मुद्दा म्हणून झाकलं मी, बाईचं नाव विचारत नाहीये. एटीएम आहे, एटीएम. तर तुम्ही तुमच्याकडे ज्या घरामध्ये कोंबड्या आहेत त्या कोंबड्या विकून 1000, 2000, 5000, 100, 200 पैसे तुम्ही कमवू शकता. हा अत्यंत घरगुती प्रकारामध्ये जे तुम्ही करता याला, तर मी याच्याबद्दल बोलणार नाहीये किंवा आपल्याला याच्याबद्दल जास्त जायचं नाही. याच्या पुढे काय करता येईल, याच्या पुढची स्टेप काय आहे हे तर साहेब आम्हाला माहिती आहे. तर ह्या व्यवसायामध्ये सगळ्यात फायदा काय, कमीत कमी आता जे तुम्ही घरगुती कुक्कुटपालन बघितलं ज्याच्यामध्ये 10-15 कोंबड्या आहेत, अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट, कदाचित झिरो म्हणलं मी तुम्हाला आत्ताच, टेन्शन नाही, राहिल्या तर राहिल्या, नाही राहिल्या झुंगायला लागली, कापली, खाल्ली, विषय संपला. अंडे दिले, खाल्ले, नाही दिले, कोंबडी बसवली, म्हणजे तिथं कुठे आपण डोकं लावलं, झिरो इनपुट टेक्नॉलॉजी, झिरो रिस्क. त्याच्यानंतर काय, आता पुढचा पर्याय, आणखीन एक पर्याय आपल्याकडे आहे, तो म्हणजे ग्रामीण व्यावसायिक कुक्कुटपालन. मी प्रत्येक ठिकाणी शब्द व्यावसायिक वापरला, लक्षात घ्या, कारण आपण बिझनेस करणार आहोत, धंदा करणार आहोत. आताच माझा मित्र, माझा विद्यार्थी धनजोडेने सांगितलेला आहे की आपल्याला ग्रामीण भागात आपल्याला व्यवसाय करायचा आहे आणि कुक्कुटपालनाचा करायचा. त्याच्यासाठी तुमच्याकडं गावरान कोंबड्यांचं एक ऑप्शन तुमच्याकडे आहे, ज्याला कदाचित नागपूर एरियामध्ये जे कोण लोक आहेत, माझे बरेचसे विद्यार्थी दिसतात मला या हॉलमध्ये, 2-3 मी बघितलेले चेहरे आहेत, ज्याला मी कदाचित शिकवलं असेल. डीपी ज्याला म्हणतो, डीपी ज्याला देशी पोल्ट्री म्हणतो, तर ह्या देशी पोल्ट्रीचा म्हणा, असा सुद्धा एक आपण तुम्ही छोट्या प्रमाणामध्ये पण बंदिस्त प्रकारात, हे तुम्ही बघितले बाहेर फिरत नाहीयेत, बंदिस्त आहेत, तर बंदिस्त प्रमाणामध्ये हा एक व्यवसाय तुम्ही तुमच्या अंगीकृत करू शकता की हा व्यवसाय तुम्ही घेऊ शकता. ग्रामीण भागातील कुक्कुटपालन, त्याही व्यावसायिक कुक्कुटपालन. आता या व्यवसायाची खासियत काय मित्रांनो, लक्षात घ्या, व्यवसाय म्हणाला की रिस्क आली, मग तो कुठलाही व्यवसाय असो, कुक्कुटपालनाचा असो का कुठलाही व्यवसाय असो, तर रिस्क आली. परंतु आधी सांगितलं झिरो रिस्क. पहिल्या याच्यामध्ये मी काय लिहिलंय, मीडियम रिस्क आहे, पण त्याला आपण काय म्हणतो, मीडियम रिस्क आहे. म्हणून तो काटा बघा, स्पीड कमी आहे, मीडियम स्पीड आहे. रिस्क याच्यातही आहे पण थोडीशी मीडियम आहे, इन्व्हेस्टमेंट याच्यातही आहे पण थोडीशी मीडियम आहे. तर हा एक तुमच्या समोर दुसरा ऑप्शन तुमच्याकडे आहे. कुठल्या कोंबड्या पाळायच्या, काय पाळायच्या, याच्यावर मी आता जास्त बोलणार नाही, मी आता सांगितलंय, कारण टेक्निकल मी जास्त बोलणार नाहीये. तिसरं ऑप्शन तुमच्याकडे काय आहे, व्यावसायिक कुक्कुटपालन. आत्ताच माझे मित्र बोलून गेले, ज्या माणसाला बिलकुल व्यावसायिक कुक्कुटपालन करायचं आहे, ज्याला ब्रॉयलर फार्मिंग करायची आहे. ब्रॉयलर फार्मिंग मध्ये सांगितलं आता खोसे सरांनी तुम्हाला की 2 ऑप्शन आहेत. एक तर ओपन फार्मिंग, स्वतःचा फार्म, सगळं काही स्वतःचं. दुसरं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, एखाद्या चांगल्या कंपनीसोबत टायअप करायचं आणि त्या कंपनीकडनं पिल्लं, खाद्य, औषधी घ्यायची, कोंबड्या वाढवायच्या आणि नंतर ते पिल्लं ती कंपनीच घेऊन जाणार, सॉरी कोंबडी नाही, कंपनीच घेऊन जाणार. आणि मग त्याच्यातनं जे काही पैसे मिळतील ते पैसे तुमचे. त्याचा एक प्रोटोकॉल आहे, ते आता डिटेल मी तर सांगणार नाही, खोचे सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हेही ऑप्शन तुमच्याकडे आहे, परंतु या याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. दुसरा ऑप्शन, दुसरा म्हणजे लेअर फार्मिंग, अंड्याचा व्यवसाय. अंड्याच्या व्यवसायामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं ऑप्शन आणखीन तरी नाहीये नागपूरमध्ये किंवा नागपूरच्या आजूबाजूला. त्यामुळं लेअर फार्मिंग ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये कोंबड्याही तुम्हालाच घ्यायच्या आहेत, अंडेही तुम्हालाच विकायचे आहेत, नाही विकले तर तुम्हालाच खायचे आहेत. परंतु हा लेअर फार्मिंगचा एक व्यवसाय तुमच्या समोर आहे, म्हणजे ब्रॉयलर फार्मिंग आणि लेअर फार्मिंग. या व्यवसायामध्ये थोडीशी कंपॅरेटिव्ह पहिल्या 2 पेक्षा रिस्क ही कमी आहे का जास्त आहे, आवाज जास्त आहे, थोडीशी रिस्क जास्त आहे, थोडेसे चॅलेंजेस जास्त आहेत. चॅलेंजेस म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा त्रास तुम्हाला जास्त घ्यावा लागेल. आता खुश सरांनी सांगितलं तुम्हाला
रात्री जावं लागेल, सकाळी जावं लागेल, दिवसा जावं लागेल, दिवस रात्रही जावं लागेल. रिस्क आहे, इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. फार्म टाकल्यानंतर कदाचित शेजाऱ्याला वास यायला सुरुवात होते, चॅलेंजेस आहेत. मग तो कंप्लेंट करायला सुरुवात करतो. कोंबडी विकल्या जाऊ शकत नाही एखाद्या वेळेस, विकल्याही जाऊ शकते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर 2020चा मॅच आहे क्रिकेटचा. बसला तर 6, नाही बसला तर कदाचित आउट होण्याची सुद्धा चान्सेस आहेत. पण त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा सुद्धा होण्याची शक्यता जास्त आहे, इन्व्हेस्टमेंट सुद्धा जास्त आहे. आणि हा म्हणजे तुमचा आता व्यवसाय कुठला, तर लेअर फार्मिंग आणि दुसरा म्हणजे ब्रॉयलर फार्मिंग. त्यातल्या त्यात ब्रॉयलर फार्मिंग जर म्हणाल तर 2020चा मॅच, आणि जर लेअर फार्मिंग म्हणाल तर टेस्ट मॅच, क्रिकेटचा टेस्ट मॅच, ज्याच्यामध्ये आपण 1-2 अंडे घेत राहायचे, पैसे विकत राहायचे, चान्स मिळाला की बॉल मारायचा, 1 रन काढायचा, 2 रन काढायचा, शांत बसायचं. ती म्हणजे लेअर फार्मिंग. आणि ब्रॉयलर फार्मिंग म्हणजे मी आता सांगितलं 2020 ओपन मध्ये या, कदाचित थोडंसं कॉन्ट्रॅक्ट मध्ये थोडीशी आणखीन रिस्क तुमची कमी आहे. तर हे तुम्हाला 2 ऑप्शन सरांनी सांगितलेले आहेत. जितकी तुम्ही रिस्क घ्याल तितकंच तुम्हाला बेनिफिट त्याचं जास्त मिळतं. जितकी तुम्ही रिस्क कमी घ्याल तेवढंच तुम्हाला बेनिफिट त्याचं कमी मिळेल. आता ते तुम्हाला ठरवायचं आहे की कुठला व्यवसाय घ्यायचा आहे, की ब्रॉयलर करायचा का, लेअर करायचा का, ग्रामीण व्यवसायातील करायचं का, घरगुती आपलं जिथं चालू आहे, जिथं काही आम्हाला रिस्कच नाहीये आणि रिवॉर्ड सुद्धा म्हणजे बेनिफिट सुद्धा फार कमी आहे. चालेल साहेब, काय अडचण नाही. हे तुम्हाला ठरवायचं आहे कुठला. कारण कुठलाही व्यवसाय, शेअर मार्केट बघितलं असेल तुम्ही, जितके गुंतवणूक कराल तेवढी रिस्क तुमची जास्त आणि तेवढंच तुम्हाला बेनिफिट सुद्धा मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर हे तुम्हाला हे स्वतःला ठरवायचं आहे. ह्या तिन्ही बिझनेसमध्ये कुठलं करायचं ते तुम्ही ठरवा. आता तुम्ही म्हणाल की व्यवसाय कुठले कुठले व्यवसाय आहेत, परत एकदा त्याच विषयावर येतो. ऑलरेडी बोललो मी, आता त्याच्यावर बोलणार नाही. मासल कोंबडी पालन, ज्याला आपण म्हणतो ब्रॉयलर फार्मिंग. आजच्या घडीला कॉम्पिटिशन भरपूर आहे ब्रॉयलर फार्मिंग मध्ये, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये पण कॉम्पिटिशन आहे, ओपन फार्मिंग मध्ये पण आहे. परंतु जो माणूस मार्केटिंग करू शकला, ओपन फार्मिंग मध्ये कोणी येत असेल आणि स्वतःच्या कोंबड्या स्वतः विकू शकत असेल तरच ओपन फार्मिंग मध्ये यायचं, नाही तर सगळ्यात बेस्ट कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये जायचं. पण तुम्हाला खात्री पाहिजे की आपण आपल्या ज्या काही 100च करा, मी तर म्हणतो 200च कोंबड्या करा, काय अडचण नाही. ब्रॉयलरच्या 50 करा, पण स्वतः कोंबड्या विका. कारण जेव्हा तुम्ही कोंबड्या विकाल तेव्हा तुम्हाला विकताना काय अडचणी येतात याचा अनुभव येईल. आणि मग त्या 50 100 करायच्या का 25 करायच्या का बंद करायचं हे तुम्हाला कळेल. त्यामुळे ब्रॉयलर फार्मिंग मध्ये जर तुम्ही येत असाल तर आधी स्वतः मार्केटिंग करून बघा. ओपन फार्मिंग मध्ये येत असाल तर. दुसरं ऑप्शन अंडी उत्पादनाचं. इथं थोडीशी इन्व्हेस्टमेंट आणखी जास्त आहे, कारण अंड्यामध्ये प्रॉफिट ऑफ मार्जिन फार कमी आहे. ब्रॉयलरच्या कंपॅरिझन मध्ये अंड्यामध्ये जे आहे ते प्रॉफिट ऑफ मार्जिन कमी आहे. कदाचित 50 पैसे असेल, कदाचित 1 रुपया असेल. त्यामुळे प्रॉफिट ऑफ मार्जिन कमी असल्यामुळे तुम्ही जेवढ्या कोंबड्या पाळाल त्याच्या 80% तुम्हाला अंडी मिळतील. 100 कोंबड्या पाळल्या तर 75 ते 80 अंडी तुम्हाला रोज मिळणार. 80 अंड्या मागे तुम्ही धरून चला 50 पैसे रोजचे, म्हणजे साधारण 40 रुपये तुम्हाला मिळणार. 40 रुपयात काहीच होत नाही साहेब, खर्राचा भाव निघत नाही. खर्रा घ्यायला गेलो तर 20 रुपयाला सकाळी. मग तुम्हाला काय करावं लागेल, इन्व्हेस्टमेंट जास्त करावं लागेल. आणि ती इन्व्हेस्टमेंट जास्त करण्यासाठी मग तुमच्याकडे पैसे लागतील. तिसरं ऑप्शन गावरान कोंबड्याचं मी सांगितलं आताच तुम्हाला, डीपी घ्या किंवा आणखीन त्याच्यापेक्षा दुसरा एक पर्याय सांगितला मी, सुधारित जातीच्या कोंबड्या. मला वाटतं इथं सगळे जेवढे लोक आहेत त्या सगळ्या लोकांनी वनराजा हे नाव ऐकलं असेल किंवा गिरिराजा ह्या कोंबडीचं नाव ऐकलं असेल. वनराजा, गिरिराजा, सातपुडा हे कोंबडीचे नाव ऐकले असतील तुम्ही. तर ह्या सगळ्या कोंबड्या म्हणजे ह्या सुधारित जातीच्या कोंबड्या आहेत. आणि ह्या सुधारित जातीच्या कोंबड्यांचं ऑप्शन तुमच्या समोर एक आहे, ज्या गावरानपेक्षा थोड्याशा चांगल्या आहेत. जसं देशी गाय, जर्सी गाय. जर्सी गाय काय करते, थोडंसं दूध जास्त देते, परंतु कधी जर तिला चारा दिला तर. तसंच ह्या कोंबड्यांना सुद्धा जर तुम्ही चांगलं खाद्य दिलं तर ह्या कोंबड्यांचं वजन म्हणा किंवा अंडी म्हणा उत्पादन हे जास्त निघतं सुधारित जातीच्या कोंबड्यांचं. तर त्या गावरांपेक्षा कदाचित मी म्हणेन जर मार्केट चांगलं असेल मार्केट, तर तुम्ही बिलकुल सुधारित जातीच्या कोंबड्या घेऊ शकता गावरांपेक्षा. कारण गावरांना थोडासा वेळ लागतो, कालावधी लागतो. ह्या वेगवेगळ्या कोंबड्यांचे नाव आहेत, वनराजा, गिरिराजा, हे जे तुम्हाला सांगितलं मी सुधारित जातीच्या कोंबड्या आहेत. एवढे ऑप्शन तुमच्या समोर आहेत. जेव्हा आपण परत भेटू त्याच्यातली कुठली चांगली आहे, कुठली उपलब्ध आहे, त्याच्यावर आपण निवांत चर्चा करू. कॉकरेल फार्मिंग, मित्रा पुन्हा सगळं देऊन टाकतो, चिंता नको करू. कॉकरेल फार्मिंग एक लकीली लक्षात घ्या, नागपूरच्या आजूबाजूला कॉकरेलचं मार्केट चांगलं आहे. त्यामुळं कॉकरेलचा रेट जो आहे, मार्केट रेट हा बऱ्यापैकी स्थिर असतो.
त्यामुळे मी म्हणेल की नागपूरच्या आजूबाजूला तुम्ही कॉकरेलचा सुद्धा व्यवसाय हाती घेऊ शकता, कारण माझ्या अनुभवातनं मागच्या 8 वर्षातनं नागपूरमध्ये कॉकरेलचा होलसेलचा रेट म्हणा किंवा रिटेलचा रेट हा कम्पॅरेटिव्ह ब्रॉयलर पेक्षा स्थिर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जो चढ उतार आहे हा चढ उतार कमी आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला कॉकरेल फार्मिंगमध्ये फायदा आहे. आता कॉकरेल म्हणजे काय, तर अंड्या देणाऱ्या कोंबड्यांचे नर. तुम्ही व्हाईट लेगॉर्न कोंबडी आता बघितली असेल, कदाचित पवार साहेबांनी जे त्यांचं दाखवलं त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल पांढऱ्या रंगाची कोंबडी व्हाईट लेगॉर्न. तर त्या कोंबडीचा नर जो आहे त्याला आपण कॉकरेल म्हणतो. तर या कॉकरेलचं मार्केट सुद्धा बऱ्यापैकी नागपूरमध्ये चांगलं आहे. याच्यातही तुम्हाला बऱ्यापैकी इन्कम मिळू शकतो. तर हे एक ऑप्शन तुमच्या समोर उभा आहे. लक्षात घ्या, मी तुमच्या समोर वेगवेगळे ऑप्शन देतोय, त्याच्यातलं तुम्हाला निवडायचंय काय करू शकता तुम्ही ते. आताच धंदोडे बोलून गेला लावी पालन, ज्याला आपण मराठीमध्ये शुद्ध मराठीत लावी म्हणतो, हिंदीमध्ये बटेर म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला आपण क्वेल म्हणतो. पण ही क्वेल जंगलातली नव्हे, ह्या क्वेलचं नाव आहे जॅपनीज क्वेल. ही क्वेल जंगलातली नव्हे. लक्षात घ्या, तुम्ही चित्रही बघितलं तुम्हाला लक्षात येईल, जंगलातले नव्हे. काही लोक त्याला तितर म्हणतील, काही वेगळे शब्द आहेत, परंतु मी जे बोलतोय ते जॅपनीज क्वेल बद्दल तुम्हाला बोलतोय. तर हे सुद्धा तुमच्याकडे ऑप्शन आहे. वेळ असेल तर आपण याच्यावरही पुढे बोलणार आहोत. टर्की बद्दल हे धनराज बोलला. लक्षात घ्या, कदाचित त्याला मार्केट थोडंसं कमी असेल, मला मान्य आहे. आताचे बघा त्यांनी मान हलवायला सुरुवात केली, साहेब जमत नाही, मान्य आहे मला जमत नाही. कशामुळे गावात जमत नाही, पण गावात नाही, शहरातले मूर्ख शोधा, शहरात तुम्हाला भेटतील, खाणारे सुद्धा भेटतील. आताच त्यांनी सांगितलं 25 डिसेंबरला मला जो क्रिसमस असतो, क्रिसमसच्या वेळेला ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये विशेषतः या पक्षाची मागणी जास्त आहे. आणि त्यातल्या एक स्पेशल डे असतो, त्याला आपण म्हणतो थँक्स गिव्हिंग डे. त्या दिवशी पाहुण्या मंडळींना घरी बोलवतात आणि टर्कीची भाजी करतात. जसं बकरी ईदला बकरं कापतात, तसं थँक्स गिव्हिंग डेला काय कापलं जातं, टर्की. बऱ्याचशा लोकांना माहिती नाही, तुम्ही माहिती करून द्या. आणि नागपूरमध्ये जरी तुम्ही मार्केट शोधलं, कालच माझ्याकडे एक ऑर्डर होती, मी कदाचित धनंजयला सांगितलं असं, एका मुलाचा फोन होता, त्याला 10 टर्कीची पक्षी पाहिजे होते, मोठे 1000, 1500, 2000 तो काही द्यायला तयार होता. मार्केट आहे, नाही असं नाहीये, फक्त ते लिमिटेड असेल, सुरुवात नसेल, चालू करावं लागेल. पुढे येणाऱ्या काळात तुम्हाला ते मार्केट डेव्हलप. मी तर उलट घेतो, तुम्हाला कॉम्पिटिशनला दुसरं कोणीच नाहीये, म्हणजे मार्केट तुम्ही एकटेच आहेत मार्केटमध्ये. तर अशा प्रकारचा व्यवसाय, पण त्यासाठी तुम्हाला मार्केटिंग करावं लागेल. सगळे जे इथलं गिरिजाघर आहेत, त्या गिरिजाघरमध्ये व्हॉट्सअप करा, लिफलेट टाका. तुम्ही 100% सांगतो, आजकाल व्हॉट्सअप झालाय, तुम्हाला 100% ऑर्डर एकतरी येईल. कारण ह्या कोंबड्या, ह्या टर्कीचं फॅड आहे लोकांमध्ये, आणखी लोकांना उपलब्ध नाहीये. पण 100% याला सुद्धा जास्त नाही, पण वर्षातनं एक बॅच तर 100% तुम्ही कमीत कमी बॅच घेऊ शकता. एकदा लोकांना सवय लागली की बरोबर तुमच्याकडे परत दुसरी ऑर्डर सुद्धा येऊ शकते. फॅन्सी पक्षी ही कोंबडी आहे. तुम्ही म्हणाल की साहेब हे कुठला पक्षी आहे, ही कोंबडीचं लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल याचं कसं करायचं, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, खास करून तरुण मुलांना. आज लोक कंटाळलेत. काय कंटाळलेत, घरामध्ये पोपट, कुत्रा, मांजर, याच्यात दुसरं ऑप्शन काही नाही. आता लोकांना काहीतरी वेगळं पाहिजे, आणि वेगळ्यासाठी मी काय घेऊन आलोय, अशा फॅन्सी कोंबड्या घेऊन आलोय. तर अशा सुद्धा याच्यामध्ये काय करायचं, फक्त कुठं मिळते. चांगलं एक्झाम्पल आहे, मी आता सांगतो, उत्तराखंडची कोंबडी आहे, त्या कोंबडीच्या पायावर पंख आहेत. ब्रह्मा जावाची कोंबडी आहे, तिच्या पायावर पंख आहेत. साऊथ मध्ये जा, तिकडे कोंबडी आहे, तिच्या पायावर वेगळ्या कलरचा असे तोरा आहे, वेगळाच आहे. लोकांना खाण्यासाठी नाही, घरामध्ये शौकमधून ठेवण्यासाठी, पाळण्यासाठी, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. तर अशा प्रकारचा फॅन्सी साला सुद्धा तुम्ही बिझनेस करू शकता. याच्यामध्ये फक्त तुम्हाला आधी फाइंड आउट करायचं, शोधायचं की कुठं मिळतो, ऑर्डर घ्यायची आणि तिथं ते पक्षी त्याच्याकडे सप्लाय करायचे आहेत. याच्याबद्दल तुम्हाला कदाचित माझ्यापेक्षा चांगला धनराज सांगू शकतो की त्याने मागे काही पक्षी असे विकले होते. तर हे एक तुमच्याकडे ऑप्शन आहे. या व्यतिरिक्त मी कालही बोलत होतो की छोटे छोटे पिंजरे तुम्ही करू शकता. छोटे पिंजरे कशासाठी, मोठे फार्म म्हणत नाही मी बिझनेस सांगतो तुम्हाला. शहरामध्ये आज असे बरेचसे घर आहेत की जो लोकांना अंडे घेण्यासाठी किराणा दुकानात जावं लागते, बरोबर आहे, टपरीत जावं लागते अंडे घ्यायला, मॉलमध्ये जावं लागते. असा काय विचार नाही करत तुम्ही की त्याच्या घरातच कोंबड्या झाल्या पाहिजे, घरातच अंडे तयार झाले पाहिजे. मग घरातच अंडे कसे करायचे, त्याला एक छोटासा पिंजरा द्यायचा, त्या माणसाला छोटासा पिंजरा द्यायचा, त्याच्यामध्ये 4 ते 5 कोंबड्या ठेवेल तो. कोंबड्या देणारे कोण, तुम्हीच. खाद्य देणारे कोण, तुम्हीच. आणि अंडे कसं, अंडे उत्पादन नाही, अंडे काय करायचे, त्यांनी घरामध्ये खायचे. किती कोंबड्या द्यायच्या, फक्त 4 ते 5 कोंबड्या द्यायच्या, जास्त नाही. म्हणजे त्याच्यातनं मिळणारे 2 ते 3 अंडे आहेत, ते 2 ते 3 अंडे ते घरामधलेच त्यांच्या घरातच ते खातील. लक्षात घ्या, एखादा डॉक्टर आता हुशार असेल तर तो काय करतो, आधी तुम्ही रस्त्यानं कधी ट्रॅफिकमध्ये जा, सिग्नलला उभा राहा, तर ते झेंडे विकणारे असतात, काही वस्तू विकणारे असतात.
तर ते काय करतात, तुमच्याकडे येत नाही, तुमच्या लहान पोराकडे जातात आणि त्याला दाखवतात आधी. मग ते रडायला सुरुवात करते. ते रडायला सुरुवात केलं की मायबापाला ते घ्यावंच लागते. तशी बिझनेस टॅक्टिक तुम्हाला आली पाहिजे मार्केटिंगची. एकदा तुमची कोंबडी त्याच्या घरात घुसली की तुमचं परमनंट गिरायक लागलं समजून घ्यायचं. 100% तुमच्याकडे तो परत येणार, त्याचं औषधं विचारणार, लसीकरण विचारणार. म्हणजेच काय झालं, त्याच्यासोबत तुमचे दुसरे बिझनेस सुद्धा चालू झाले. तर अशा प्रकारे तुम्हाला तिथं एंट्री करता येईल. हे खास करून तरुण मंडळींना हा एक चांगला व्यवसाय म्हणून पुढे येऊ शकतो. झोमॅटो नाव ऐकलं असेल तुम्ही, आता सगळ्यांना माहिती आहे. रस्त्याने फिरा, माझं लहान 3 वर्षाचं पोरग आहे, रस्त्याने जरी जाऊ लागलं ते झोमॅटोवालं लाल टी शर्टचं तरी ओळखते, बाबा झोमॅटोवाला चाललंय. तुम्ही त्याला ऑर्डर प्लेस करू शकता, त्याच्यासोबत टायअप करू शकता आणि त्याच्यासोबत टायअप करून तुमचा जे काही प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट तुम्ही विकू शकता. सुरुवात करा. 100% तुम्हाला सांगतो मी, यश त्यामध्ये मिळणार. सगळ्यात चांगला व्यवसाय मला असं वाटते तो व्यवसाय म्हणजे कुठला, एक दिवसीय पिल्ल, अंडी, चिकन विकणे. याच्यामध्ये कुठलीच इन्व्हेस्टमेंट नाही, लक्षात घ्या. चांगलं एक्झाम्पल बाजूलाच आहे. कमीत कमी इन्व्हेस्टमेंट, पण ते प्रत्येकाला जमणार नाही. तर प्रत्येकाला जमणार नाही पण याचा अर्थ तुम्हाला जमणार नाही असं नाही. तुम्ही करू शकता. गावात विचारा कोणाला पिल्ल पाहिजेत का, तयार तर करा. तुमच्या गावातनं चालू करा. त्याला विचारा बा 50 पिल्ल पाहिजेत का. त्यांनी ऑर्डर जर दिली तर पैसे घ्या, मी तुम्हाला ऍड्रेस देतो, त्याच्याकडनं कोंबड्यांची पिल्ल घ्या, ते पिल्ल त्यांच्याकडे सप्लाय करा. म्हणजे काय झालं, ट्रेडिंग झाली. फक्त पिल्ल घेतले, पिल्ल विकले. पिल्ल गेले म्हणजे खाद्य मागणार, खाद्य त्याला सप्लाय करा. खाद्य गेलं म्हणजे तो लसीकरण विचारणार, लस द्या. हे पक्षी मागितला की तो म्हणेल की दुसरा पक्षी दे, दुसरा पक्षी सप्लाय करा. असं करून तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेडिंग मध्ये घुसावं लागेल. आणि ते झाल्यानंतर जास्त पिल्ले झाले तर कदाचित तो तुमच्याकडेच परत येईल. हे विकत नाहीयेत, काय करू सांगा. आणि मग विक्री सुद्धा तुम्हालाच करायची आहे. म्हणजे तुमचं काय झालं, ट्रेडिंग झालं. आता याला थोडासा रफ शब्द वापरतो, याची टोपी काढली त्याला, त्याची टोपी काढली याला. असं करून तुम्ही थोडंसं जर मार्केटिंग केली स्वतःची तर 100% हा एक व्यवसाय तुमच्यासाठी फार चांगला व्यवसाय आहे. इथे आता मी बघितलं एक्झिबिशन मध्ये एका ठिकाणी हॅचरी मशीन आहे इन्क्युबेटरची. 50,000 त्यांनी मला रेट सांगितलं. मी त्याला माझं नाव सांगितलं नाही, पण मुद्दामून विषय विचारला. 500 कॅपॅसिटीचे 50,000 सांगितलं. छोटी मशीन घ्या. आज गावामध्ये आपण काय करतो, अंडे पिल्ल काढण्यासाठी कोंबडी बसवतो, बरोबर. त्यापेक्षा माझं म्हणणं आहे की एखादी छोटी मशीन घ्या, घरामध्येच ठेवा, अंडी जमा करा. तुम्ही जमा करा गावातली अंडी जमा करा आणि त्या मशीन मध्ये ती अंडी ठेवा आणि त्याच्यातनं निघणारी जी पिल्ल आहेत ती पिल्ल तुम्ही विका. किती इन्व्हेस्टमेंट आहे, 30,000 रुपये, 35,000 रुपये. याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, ती मशीन लागणार आहे छोटीशी. ही मशीन नागपूरमध्ये मिळते. नाही तर उद्या माझ्यासोबत चला हैदराबादला भारतातलं नाही जगातलं एशिया खंडातलं सगळ्यात मोठं एक्झिबिशन आहे. तिथं तुम्हाला सगळे इन्क्युबेटर मिळतील. असे 300, 50, 100, 1000, 10,000, 15,000, 25,000 कॅपॅसिटीचे इन्क्युबेटर मिळतील. तुम्ही छोटंसं इन्क्युबेटर विकत घ्या, इन्व्हेस्टमेंट करा आणि मग गावातलीच अंडी तुम्ही जमा करा, त्या मशीनमध्ये ठेवा, त्यातनं पिल्ल काढा आणि ती पिल्ल तुम्ही विका. करून तर बघा, काही जास्त नुकसान नाहीये. 43,000 रुपयाचं फक्त इन्व्हेस्टमेंट आहे तुमची. हाही एक व्यवसाय तुमच्या समोर मी ठेवत आहे. या उपरांत दुकान, मेडिकलचं दुकान. आज तुम्ही बघा, तुम्हाला माणसाच्या डॉक्टरचे सगळीकडे औषधाचे दुकान दिसतील, पण जनावरांच्या औषधाचे तेवढे दुकान दिसणार नाहीत. तुमच्यापैकी कोणी मित्र असेल ज्याचं डी फार्मसी झालंय, त्याच्याकडे लायसन्स आहे, तशा माणसानं काय करायचं, लायसन्स वापरायचं त्याचं आणि ते लायसन्स वापरून तुम्ही एक छोटंसं डी फार्मसीचं दुकान टाकू शकता, मेडिकल करू शकता, तिथं भांडे ठेवू शकता, इन्क्युबेटर ठेवू शकता आणि तिथनं तुमच्या व्यवसायाला सुरुवात करू शकता. ट्रेडिंग दुकान करून तुम्ही व्यवसाय चालू करू शकता. कोंबड्यांचे मूल्यवर्धन हा एक असा व्यवसाय आहे, पण त्याच्याकडे आपण अत्यंत निग्लेक्ट केला, आपण म्हणतो लक्ष दिलेलं नाहीये. आणि लक्षात घ्या, येणाऱ्या काळामध्ये या व्यवसायाला फार चांगले दिवस येणार आहेत. कदाचित 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, मला माहिती नाही. पण आता ज्या पद्धतीने तुम्ही आताही बघा, सगळे स्टॉल फिरून या, तुम्हाला सगळ्यात जास्त गर्दी कुठं दिसेल, जिथं खाण्याचे स्टॉल आहेत, जिथं आईस्क्रीम मिळत असेल किंवा जे काही मिळत असेल, जिथं जेवढे खाण्याचे स्टॉल आहेत तिथं तुम्हाला जास्त गर्दी मिळेल. आणि तसाच स्टॉल असाच असला मूल्यवर्धनाचा. मूल्यवर्धन म्हणजे काय, मला सांगा, अंड्याची किंमत किती हो? अंड्याची किंमत मागचे उभं राहिलेलं सांगा, 5 रुपये, बरोबर. आता बॉईल अंड्याची किंमत सांगा, इकडचे बॉईल अंड्याची किंमत, आवाज नाही आला. भुर्जीची किंमत सांगा, भुर्जी 20 रुपये. बघा, एकच अंड आहे, साधं अंड, एकाने सांगितलं 5 रुपये, त्यांनी त्या अंड्याचं बॉईल केल्यानंतर 10 सांगितलं, इकडे भुर्जी केली तर 15 रुपये सांगलं, 20 रुपये सांगितले. यालाच काय म्हणायचं, मूल्यवर्धन. म्हणजे त्याच गोष्टीची किंमत आपल्याला वाढवायची आहे. दूध विका, दुधाचा खवा करून विका, त्याची किंमत तुम्हाला जास्त मिळेल. आता तुम्ही म्हणाल की साहेब काय विकायचे, अंडे विकायचे, कसे विकायचे, बॉईल करायचे? नाही, थोडं स्टँडर्ड व्यवसाय करतोय आपण. चिकन समोसा, आलू समोसा नाही, चिकन समोसा करून बघा.
होऊ शकतं. अंडा भजे, अंडा भजी हा प्रोडक्ट तुम्ही तयार करून बघा. आत्माचे काही महिला आहेत आमच्यासोबत जुडलेल्या, त्या महिलांचा चांगला इन्कम निघाला. अंडा भजी हा एक नवीन कन्सेप्ट आहे, जुना झाला आता, नवीन म्हणणार नाही मी त्याला. चिकन समोसा आहे, अंड्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं लोक खाऊन कंटाळलेत, लिंबाचं लोणचं खाऊन कंटाळलेत. अंड्याचं लोणचं, मग ते लाव्याचे असतील किंवा कोंबड्याच्या अंड्याचे असतील, काही जास्त अक्कल लागत नाही. साधं अंड्याचं लोणचं तुम्ही आणून बघा, सुरुवात करून बघा. आज तुम्ही जर पूनम चंबर जवळ गेला पागलखाना चौकामध्ये, तर त्याच्या थोडंसं अलीकडे या. पागलखाना चौकात आयबीचं दुकान आहे, सगळ्याला फेमस माहिती आहे. त्याच्या थोडंसं अलीकडे या, एक चॉपर नावाचं दुकान उघडलंय, चॉपर. तो चॉपरवाला काय करतो, तो कोंबड्या पाळत नाही, तो बाजूच्याच आयबीच्या दुकानात कोंबड्या विकत घेतो, अत्यंत सुंदर पद्धतीनं ड्रेस करतो, कापतो आणि काय करतो, लेग पीस वेगळे, ब्रिस्ट पीस वेगळे, विंग वेगळे. आणि जसं तुम्ही एखाद्या हल्दीरामच्या दुकानात गेल्यानंतर ही बर्फी ती बर्फी ही असते, तशा प्रकारचे तिथं तुम्हाला वेगवेगळे पीसेस मिळतील. 380 रुपये लेग पीस, 200 रुपये विंग पीस, आणि अशा प्रकारे तो तिथं कोंबड्या विकतो. आणि त्या कट करून, जिवंत कोंबडी नाही, जिवंत कोंबडीचे येणाऱ्या दिवसात तुम्हाला सांगतोय, रस्त्यावरचं आपलं दुकान टाकायचं नाही, आपला व्यवसाय करायचा आहे. तुम्हाला अशा पद्धतीने करता येईल. चॉपरचं दुकान मी आताच नाव सांगितलंय. असं काहीतरी वेगळं विचार करा, इनोव्हेटिव्ह विचार करा. हे बघा, वेगवेगळे प्रोडक्ट मला सांगितलं मी. आणि जो कोणी खाण्याच्या व्यवसायात जाईल, मूल्यवर्धनाच्या, 100% सांगतो मी, त्याला व्यवसायामध्ये यश मिळेल. कदाचित सुरुवातीला नसेल, पण येणाऱ्या काळामध्ये त्याला नक्की यश मिळणार आहे. आज बरेचसे लोक आहेत जे व्यवसाय असे करून पुढे पण जाण्याचे आहेत. व्यंकटेश्वर हॅचरी, आताच माझे मित्र बोलून गेले, त्यांनी कदाचित प्रोडक्ट दाखवले की मला माहित नाही, पण काही प्रोडक्ट आहेत, फार सुंदर प्रोडक्ट आहेत. आणि चकली, एग रस मलाई, एग रस मलाई, बघा असा सुद्धा प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे. लोक खातात, घेतात, तर तुम्हाला ते शोधावं लागेल, करावं लागेल. आता व्यवसाय सुरू करण्याचा तुम्हाला बरेचसे लोक आहेत, साहेब काय काय करावं लागेल व्यवसायासाठी. लक्षात घ्या, व्यवसायासाठी सगळ्यात पहिलाचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या मनाची तयारी असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण मी बघितलं, इच्छा तिथे मार्ग, बरोबर. तर तुम्हाला काय करावं लागेल, आधी मनाची तयारी करावं लागेल. नाही बाबा, हा मला व्यवसाय करायचा आहे, आणि एकदा जर तुम्ही ठरवलं की मला हा व्यवसाय करून बघायचा आहे, एवढे पैसे मला घालायचेच आहेत त्यामध्ये, बघू काहीतरी होईल, एकदा तुम्ही मनाची तयारी केली की 100% मी सांगतो तुम्हाला त्यात यश आहे. परंतु आपलं होतच काय, तळ्यात मळ्यात, करू का नाही, हो का नाही, केलं तर कसं होईल, किती नुकसान होईल, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, आणि जमलं तर ती काय म्हणेल, हाही प्रॉब्लेम असतो बऱ्याच जणांचा. पण त्यासाठी आधी तुम्हाला मनाची तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते झाल्यानंतर मग तुम्हाला व्यवसाय ठरवायचा आहे की ब्रॉयलरचा व्यवसाय करायचा का, लेअरचा करायचा का, अंड्याचा करायचा का, कॉकरेलचा करायचा का, गावरानीचा करायचा, हे सुद्धा. कारण लक्षात घ्या, हे सगळं करण्याच्या आधी तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. नाही तर कसं होतं की आपण चाललोय आणि आपल्यालाच माहिती नाही की काय करायचंय, असं नकोय. त्यामुळे सुरुवातीला आधी डिसिजन घेणं फार महत्वाचं आहे की कशाचा व्यवसाय करायचा आहे ते तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. आणि तो ठरवल्यानंतर व्यवसाय, आणि मग ते झाल्यानंतर त्या व्यवसायाबद्दलची माहिती. बऱ्याच वेळेला मी बरंच बघितलं, तरुण मंडळी काय करतात, त्या व्यवसायात उडी मारतात आणि त्यांच्याकडे तेवढं ज्ञान त्या व्यवसायाचं नसतं. आणि मग काय होतं, ज्ञान नसल्यामुळे त्यामध्ये त्यांना अडचणी येतात, आणि मग शेवटी नाव कोणाला ठेवतात त्या व्यवसायाला, अरे रे ह्या व्यवसाय बेकार आहे, जमत नाही, करू नको, भांडणी पडू नको. आधी तुम्ही त्याचं क्षमता घ्या, तांत्रिक ज्ञान घ्या, त्याचे टेक्निकल घ्या, ट्रेनिंग घ्या, माहिती घ्या, ट्रेनिंग घ्या. 100% मी आधी सांगतोय, ट्रेनिंग घेतल्यानंतरच मग त्या व्यवसायामध्ये तुम्ही उडी घ्या. ट्रेनिंग घेतल्याशिवाय कोणीहीच या व्यवसायामध्ये येऊ नये. त्याच्यानंतर सगळ्यात अवघड आणि सगळ्यात महत्वाचं, अवघड आणि महत्वाचं, मनाची तयारी झाली, क्षमता आली, सगळं आलं. साहेब आता धनाचं काय, निश्चित. कारण तुम्हाला व्यवसाय सुरू करताना मी आता सांगितलं, 3 ऑप्शन सांगितले, हाय रिस्क, मिडियम रिस्क, लो रिस्क. तुम्हाला ठरवायचं की कुठला व्यवसाय घ्यायचा आहे, लोन कुठं मिळते, कुठल्या बँकेकडनं मिळते, आणखीन कुठं घेऊ शकतो का, पार्टनरशिप मध्ये करू शकतो का, याचा व्यवसाय विचार करून मग तुम्हाला धनाची तयारी करायची. कारण पैसा है तो आप कैसा है. तुमच्याकडे पैसे असतील तरच तुम्हाला लोक विचारतील तुम्ही कसे आहेत, आणि तुमच्याकडे जर पैसा नसेल तर तुम्हाला कोणी विचारणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे पैसा असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे धनाची तयारी पाहिजे. मग त्यानंतर स्वतःची जागा, पाण्याची सोय, इलेक्ट्रिसिटी, जाण्या येण्यासाठी रस्ता, हे अत्यंत मूलभूत गरजा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं आजच्या घडीला ह्या सगळ्याकडे तुमच्याकडे ह्या व्यवसायाची व्यवस्था असतील. आणि सगळ्यात महत्वाचं परत एकदा सांगतोय, ती म्हणजे बाजारपेठ. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण व्यवसाय चालू करतो, सगळं कोंबड्या वाढवतो, सगळं करतो, आणि जेव्हा कोंबड्या विकायची वेळ येते मग त्यावेळेला आपण परेशान होतो की आता कोंबड्या विकू कुठं. आणि इथनं सगळ्यांची वाईट अवस्था सुरू होते. त्यामुळे मी प्रत्येक वेळेला सांगत असतो की तुम्ही बाजारपेठपासून चालू करा. याच्या पुढचे सांगतोय काय काय लागते व्यवसाय करता, हे सगळं तुमच्याकडे आहे. याची चिंता मलाही नाहीये, तुम्हालाही नाहीये. पण मला चिंता कशाची आहे,
बाजारपेठेची, हा व्यवसाय कुठलाही असो, कोंबड्याचा असो का कुठलाही असो, पण लक्षात घ्या सुरुवात करताना तिकडनं करायची नाही, घरापासून करायची नाही, शेडपासून करायची नाही, सुरुवात करताना बाजारपेठपासून करायची आहे. इकडनं सुरुवात केलात तर तुम्हाला 100% सांगतो यश आहे, पण तिकडनं सुरुवात केली तर कदाचित तुम्हाला अडचणी त्यामध्ये येऊ शकतात. त्यामुळं बाजारपेठ तुमच्या भागामध्ये टर्की विकला जाते का, क्वेल विकला जाते का, अंडे विकल्या जातात का, याचा आधी अभ्यास करा. कडकनाथ कोंबड्यांबद्दल सांगितले, कडकनाथ विकला जाते का, त्याचा काय रेट आहे मार्केटमध्ये तेही बघा, आणि मग तुम्ही त्या व्यवसायामध्ये येण्याचा विचार करा, अथवा तुम्हाला परत वापस यावं लागेल. हा सगळा खेळ हा डिमांड सप्लायवर असतो. लक्षात घ्या, बाजारामध्ये किती डिमांड आहे आणि किती सप्लाय आहे. कधी कधी तुम्ही बघितलं असेल कांद्याचे भाव फार वर जातात. कशामुळं? कारण डिमांड वाढते परंतु सप्लाय कमी होतो, आणि त्यामुळे कांद्याचे रेट 40 रुपये, आणि म्हणून त्यामुळे म्हणतो आपण कांदा सुद्धा रडवायला होतो आपल्याला कधी कधी, कारण त्याच्यामध्ये सप्लाय कमी होतो आणि डिमांड वाढते. त्यामुळे तुम्हाला सुद्धा या व्यवसायामध्ये डिमांड सप्लायचा अभ्यास करता आला पाहिजे की किती डिमांड आहे आणि किती सप्लाय केला पाहिजे. नागपूरचं पॉप्युलेशन किती आहे, नागपूरमध्ये पॉप्युलेशन असेल तर व्हेजवाले किती आहेत, नॉनव्हेजवाले किती आहेत, नॉनव्हेजवाले कुठल्या एरियामध्ये जास्त आहेत, कधी खातात, किती खातात, कुठून आणतात, आणि त्याला येणारा माल हा कुठून येतो आणि किती रुपयाला येतो, हा सगळा अभ्यास तुमच्याकडे तोंडपाठ असला पाहिजे. कोंबड्याच्या घरांच्या पद्धती आहेत, जास्त बोलणार नाही. मुक्त संचार पद्धत जे तुम्ही ऑलरेडी घरात करता, 10-15 कोंबड्या आहेत, बाहेर चालल्यात, संध्याकाळी येत आहेत आपल्या घरी, त्या मुक्त संचार पद्धती. दुसरी पद्धत अर्धबंदिस्त पद्धत. मी तुम्हाला सांगेल जर लो बजेट असेल, मीडियम बजेट असेल तुमचं, तर ह्या सिस्टीमला जा. अर्धबंदिस्त म्हणजेच काय, रात्रीच्या वेळेला मध्ये आणि दिवसाच्या वेळेला बाहेर. पण दिवसाच्या वेळेला बाहेर म्हणजे गावात नाही, तर अर्धबंदिस्त म्हणजे ते मोकळ्या जागेत आहेत आणि रात्रीच्या वेळेला ते परत मध्ये येत आहेत. तर अर्धबंदिस्त पद्धत मी तुम्हाला सांगेल की ही कमी बजेट मधली सिस्टीम आहे. आणि तिसरी म्हणजे बंदिस्त पद्धत, जे ऑलरेडी तुम्हाला आता सरांनी सांगितले, खोसे सरांनी आणि पवार सरांनी, ब्रॉयलर पाळण्यासाठी, लेअर कोंबड्या पाळण्यासाठी ह्या बंदिस्त पद्धतीमध्ये असतात. आणि विशेषतः अंडी देणाऱ्या कोंबड्या ज्या आहेत हे आजच्या घडीला आपण पिंजऱ्यामध्ये पाळतो, आणि ब्रॉयलर कोंबड्या ज्या आहेत हे आपण जमिनीवर पाळतो, म्हणजे गादी पद्धतीने. आता अंडी देणाऱ्या कोंबड्या पिंजऱ्यात कशामुळे? कारण त्याचे काही फायदे आहेत. अंडे फुटणे म्हणा, कोंबडी अंड्यावर बसणे म्हणा, अंड्याचे घाण न होणे अंडे, ठीक आहे. अंड्याला कारण कोंबडी बाहेर फिरायला लागली तर तिला खाद्य जास्त लागेल, FCR कमी येतो, म्हणून आपण काय करतो, त्या कोंबड्यांना पिंजऱ्यात ठेवतो अंड्यावाल्या, जेणेकरून तुम्हाला स्वच्छ, पांढरी, शुभ्र, चांगली मोठी अंडी मिळाली पाहिजे, कमीत कमी खाद्य खाऊन मिळाली पाहिजे, म्हणून आपण अंडे देणाऱ्या कोंबड्या ह्या पिंजऱ्यात ठेवतो. आणि ब्रॉयलर कोंबड्या ह्या मांसाच्या असल्यामुळे आपण त्यांना जमिनीवर ठेवतो. तर ह्या मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या 2 पद्धती आहेत.